बताएगा। तो बॉल को थोड़े से चेक करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान बेंसेवाड़ी। तो मैच इज ऑन। स्ट्राइक पे बल्लेबाज मंदार पांडरे और नॉन स्ट्राइक पे उत्तम आगरी और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज कालेश्री राइडर्स की जानिब से गेंदबाज प्रतीक ठाकुर। प्रतीक ठाकुर ने भी काफी प्रभावित किया अपने गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए। आज इस प्रतियोगिता में क्वालिफाई के मैच में डू एंड डाई, करो या मरो। आज इस प्रतियोगिता में अगर कुत्ते भाव की चषक में अपना नाम बनाना है तो यहाँ पर रनों की बौछार करनी होगी बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान बेंसेवाड़ी को। और इस प्रतियोगिता में अगर अपना वर्चस्व अस्तित्व कायम ठिकाना है, कुत्ते भाव की चषक में अपने अंतिम 3 में प्रवेश करना है, तो टीम कालेश्री राइडर्स टीम को यहाँ पर अपना गेंदबाजी का नमूना पेश करना होगा। तो लेट्स प्ले 3, 2, 1 स्टार्ट। पहली गेंद डालने के लिए तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे प्रतीक ठाकुर। प्रतीक ठाकुर की कलाइयों का इस्तेमाल इस बार देखिए, टप्पा गिरने के बाद गेंद ने थोड़ा सा मुंह बदल लिया और बल्लेबाज मंदार को देखने पर मजबूर किया। पहली गेंद यहाँ पर डॉट गेंद जाती हुई, कोई रन की गुंजाइश नहीं, यहाँ पर हर गुंजाइश को खारिज किया गेंदबाज प्रतीक ठाकुर। 1 मैन आर्मी आज इस प्रतियोगिता में गेंदबाजी करते हुए। इस बार देखिए सीधी मिडॉन की दिशा में खेलने का प्रयास, बल्ले का लीडिंग एज और सीधा विकेट कीपर के दस्तारों में और विकेट का पतन। बल्लेबाज मंदार पांडरे बैक टू द पैवेलियन, डीजे को मौका। तो यहाँ पर हकीकत हमारे डीजे ऑपरेटर ने कहा कि वो बुलाती है पर जाने का नहीं, पर क्या करे, गर्लफ्रेंड का फोन आया और सीधा बिजी स्ट्रोक लगाया बल्लेबाज मंदार पांडरे ने और पहली विकेट का पतन, गोल्डन डक का शिकार, बैक टू द पैवेलियन। अभी नए बल्लेबाज अमित पांडरे कैसे बल्लेबाज है जो संयम और सूचकता अपने टीम के लिए बल्लेबाजी करते हैं। आज अपने डूबती नैया को क्वालिफाई के मैच में बल्लेबाजी करना होगा, क्योंकि इस प्रतियोगिता में अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है। इस प्रतियोगिता में अपना वर्चस्व कायम रखना है, एक सामान्य जन स्कोर खड़ा करना है। तो अमित पांडरे के ऊपर पूरी जिम्मेदारी। पर कंजूस गेंदबाज, लोमड़ी के दिमाग का गेंदबाज मैं तो कहूंगा प्रतीक ठाकुर गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए। इस बार देखिए अमित पांडरे और देखा ना था, स्वीप चीट यहां पर प्रहार किया है, षटकार, डीजे को मौका। हमारे डीजे ऑपरेटर ने जत्रा फिल्म का ये गाना जरूर लगाया, भरत जादव कोमड़ी पलाली तंगड़ी धरून लंगड़ी घालाया लागली, पर यहाँ पर लंगड़ी लगाने पर मजबूर किया है बल्लेबाज अमित पांडरे ने। गेंदबाज प्रतीक ठाकुर के ऊपर प्रहार किया है, फिर से स्क्वायर कट किया, बैकफुट पर जाके जाल किया तो स्टीयर किया। यहाँ पर देखिए रनआउट का खतरा हो सकता था, डेंजर जोन में थे उत्तम आगरी, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है आज जय हनुमान बेंसेवाड़ी टीम के बल्लेबाज अमित पांडरे का। इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 7 रन। महेंद्र सिंह धोनी माही साक्षी भाभी का हीरो जिसे कहा जाता है महेंद्र सिंह धोनी मैच फिनिशर, उनका जर्सी नंबर 7 स्कोर बोर्ड पर आता हुआ 1 विकेट के नुकसान पर। तो फिर से एक बार गेंदबाजी मार कर प्रतीक ठाकुर अपने ओर की 5वीं गेंद सामना करेंगे बल्लेबाज उत्तम आगरी। और इस बार जड़ में डालने की कोशिश से खेल दिया लॉन्ग द कारपेट, सीधी मिडॉन की दिशा में अच्छा स्ट्रोक जरूर जड़ा था बल्लेबाज उत्तम आगरी ने, पर 1 ही रन पर संतुष्ट। इस 1 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ सर रविंद्र जडेजा, इनका जर्सी नंबर 8 स्कोर बोर्ड पर आता हुआ 1 विकेट के नुकसान पर, क्योंकि 4 ओवर का होने वाला आज के दिन का क्वालिफाई का मुकाबला डू एंड डाई, करो या मरो। दोस्तों अक्सर कहा जाता है दूर से देखा तो अमिताभ बच्चन की शूटिंग चल रही थी, दूर से देखा तो अमिताभ बच्चन की शूटिंग चल रही थी, पास जाके देखा तो कुत्तों की मीटिंग चल रही थी। तो यहाँ पर कुत्ता जरूर मैदान पर है और पर इस बार अमित पांडरे को रोकना नामुमकिन। गेंद मिड में बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार।
थैंक यू डीजे। तुम कितना भी लींबू मारो पर मुझे लींबू नहीं गेंद फुटबॉल नजर आती थी, ये कहते हुए बल्लेबाज अमित पांडे और आखिरी गेंद पर छक्का लगाकर थोड़ा सा मनोवैज्ञानिक प्रेशर डाला होगा गेंदबाजी करने वाली टीम कालेश्री राइडर्स के ऊपर। इस छक्के की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक दीपेश जी कुतिया में बतलाते हुए 14 रन स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर 2 छक्के लगाकर अपनी टीम को जरूर यहां पर योगदान दिया है। और संजू सैमसन इनका जर्सी नंबर 14 स्कोर बोर्ड पर आता हुआ, जबकि 2 छक्के लगाए बल्लेबाज अमित पांडे ने। मैंने पहले कहा था ये ऐसे बल्लेबाज है जो अपने टीम के लिए समय सूचकता बल्लेबाजी करते और अपने डूबती नैया को किनारे पर लाने की क्षमता रखते। वो बल्लेबाज अमित पांडे 9 सेकंड पर स्ट्राइक पे बल्लेबाज आगरी धन का जिसे कहा जाता है वो बल्लेबाज उत्तम आगरी, और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अनिकेत पाटिल। अनिकेत पाटिल अपने ओर की पहली गेंद डालेंगे, सामना करेंगे उत्तम आगरी, क्योंकि पहले ओवर में 14 रन खर्च किए प्रतीक ठाकुर ने। इस बार जड़ में डालने की कोशिश उसे खेल दिया है सिली मिडॉन के दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी बैकवर्ड स्क्वायर की दिशा में जब तक आते हैं तब तक 1 रन पर संतुष्ट होते हुए इस 1 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15 स्कोर बोर्ड पर आता हुआ 1 विकेट की नुकसान पर, जबकि दूसरा और प्रगति पर 2 छक्कों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज अमित पांडे स्ट्राइक एंड पर। क्या अमित पांडे इस मैच में एक विराट स्कोर खड़ा करने में कामयाब होंगे? अनिकेत पाटिल अपने ओर की दूसरी गेंद सामना करने के लिए तैयार। इस बार फुल टॉस किस्म की गेंद और अपील किया और उस अपील को अंपायर ने जरूर दाद देते हुए विकेट का पतन, नो एफआईआर, नो कंप्लीट, अंपायर डिसीजन इज आउट। डीजे जो कुते सर का सही डिसीजन, प्लम पकड़े गए पर गेंद प्लम में आई थी और पिचिंग लाइन में विकेट का पतन। बल्लेबाज अमित पांडे आउट होने के बाद नए बल्लेबाज जनार्दन गीजे। तो देखना है जनार्दन गीजे ने पिछले मैच में बल्लेबाजी का नमूना पेश किया था। अमित पांडे ने जरूर अपने मैच में बड़ा योगदान दिया, जिन्होंने 4 गेंदों का सामना किया और 2 छक्कों लगाकर 13 रनों की पारी खेली थी। वही बल्लेबाज अमित पांडे बैक टू द पैवेलियन, मैच फांस लिया जाए। बल्लेबाज जनार्दन गीजे सर से भी गुजारिश है कि स्ट्राइक पर जल्द से जल्द नमूद हो। तो स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक जी बतलाते हुए भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15 स्कोर बोर्ड पर 2 विकेटों के नुकसान पर, जबकि दूसरा और प्रगति पर आज के दिन का होने वाला क्वालिफाई का मुकाबला। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन एक भव्य दिव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ है कुते भाव की चषक 2022 पर। वो पहले इस बार अच्छी गेंद बैकफुट पर जाकर स्क्वायर कट करना चाहते थे पर बल्लेबाज गेंद का कोई संपर्क नहीं। यहां पर गेंदबाज की सरशी होती हुई डॉट गेंद जाती हुई स्कोर रुका हुआ मात्र 15 रन। पहले ओवर में जरूर 14 रन खर्च किए थे प्रतीक ठाकुर ने, पर 3 गेंदों में बड़ी मछली को जाल में फांस लिया और मात्र 1 ही रन खर्च किया है गेंदबाज अनिकेत पाटिल ने। तो फिर से एक बार जनार्दन गीजे स्ट्राइक पर, 9 स्ट्राइक पे उत्तम आगरी, गेंदबाजी मार्ग पर अनिकेत पाटिल। और इस तरह से फिर से एक बार देखिए इस छोटे कद के खिलाड़ी की सराहना करनी होगी और गेंद के ऊपर कूदा मार रहे अप्पू राजा स्टाइल में, और विकेट का पतन डीजे को मौका। थैंक यू डीजे। यहाँ पर मिट्टू मिट्टू बोलना होगा, पोपट बनना होगा, तो यहाँ पर हवा में आसमान में उड़ना होगा और उसके लिए छक्का लगाना होगा, क्योंकि पोपट का रंग हरा है और गेंद का रंग भी हरा है। तो यहाँ पर हरे रंग के जैसा बहरना होगा तो छक्का लगाना होगा। बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान पेंसेवाड़ी, जबकि स्ट्राइक पे नए बल्लेबाज आयुष पांडे। तो आयुष के पास वो क्लास है, वो टैलेंट है, वो कैपेसिटी है। तो फिर से एक बार 4 गेंदें जरूर डाल चुके हैं गेंदबाज अनिकेत पाटिल, जिन्होंने 4 गेंदों में मात्र कंजूसी गेंदबाजी करते हुए 1 रन खर्च किया और 2 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाया। फिर से एक बार अनिकेत पाटिल सामना करेंगे आयुष पांडे स्ट्राइक पर।
इस बार आड़े बल्ले से जरूर खेल दिया आयुष पांड्रे ने। नजाकत बड़ा स्लो गेम के नीचे खिलाड़ी जब तक फील करते थ्रो करते तब तक एक ही रन पर संतुष्ट। इसी रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 16 रन स्कोर बोर्ड पर। 3 विकेटों के नुकसान पर स्ट्राइक पे बल्लेबाज उत्तम आगरी। अभी उत्तम को अपने नाम की तरह उत्तम बल्लेबाजी करनी होगी। जिस तरह से महाराष्ट्र में आगरी दनका दिया जाता है झुनका बाकर, उसी तरह से स्ट्रोक लगाने होंगे, अपने बाजुएं खोलने होगी, पर गेंदबाज की सराहना करनी होगी। बल्लेबाजों ने गेंदबाजों ने बल्लेबाजों को चकड़ कर रखा है, रोक कर रखा है। इससे एक रन की सहायता से अंपायर प्रज्वल कुतेसर का इशारा ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है ऋषभ पंत एबी डिविलियर्स, इनका जर्सी नंबर 17 स्कोर बोर्ड पर आता हुआ 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है दोस्तों। इस बार थोड़ी सी दुविधा में टीम दिखाई देती विजय हनुमान बेंसेवाड़ी। तो दोस्तों मैं अक्सर कहता हूं सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। कहने का तात्पर्य यह है कि जबकि आप डूबती नैया में आ रहे हैं तो यहाँ पर दिशा को बदलना होगा, अपने बल्लेबाजी को संयम में लाना होगा। यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज निजी पहला, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए निकित ठाकुर। निकित ठाकुर छोटा बम बड़ा धमाका, आज उन्होंने काफी प्रभावित किया अपने बल्लेबाजी के चर्चे पे, जिससे चर्चे होते हैं दोस्तों। जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। और आज यहाँ पर इतिहास बदलना होगा। कुत्तेबाव की चषक 2022 पर्व पहले में आयोजक जय हनुमान क्रिकेट क्लब धुलवड़ की जानिब से इस बार देखिए फिरकी का जादूगर, पर अंपायर थोड़े से नाराज। अंपायर अपने बाजुए खोलते हुए कहना चाहते हैं कि प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर जा पहुंचा अनुष्का भाभी विराट कोहली जर्सी नंबर 18 स्कोर बोर्ड पर आता हुआ 3 विकेटों के नुकसान पर। इस बार उत्तम आगरी, और ये देखिए आगरी दन का बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर संजय जी पवार इनकी जानिब से 100 रुपए का इनाम प्राप्त किया है बल्लेबाज उत्तम आगरी ने। डीजे की सहायता से 24 यानी कुणाल पांड्या का जर्सी नंबर 24 स्कोर बोर्ड पर आता हुआ उत्तम आगरी अभी अपने दन का दिखाते हुए फिर से एक बार गेंदबाज निकित, इस बार घुटना टेक तमाशा देख, बैक टू बैक दूसरा छक्का। शायद से मैंने कहा ये आगरी दन का, और गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। डीजे का मौका, से 100 रुपए का इनाम फिर से एक बार हासिल किया संजय जी पवार इनकी जानिब से बल्लेबाज उत्तम आगरी ने, और इसे छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 30 रन स्कोर बोर्ड पर निकित ठाकुर के ऊपर प्रहार किया है आगरी दन का देते हुए बल्लेबाज उत्तम आगरी। आतामाजी सटकली गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर, दे धक्का गे छक्का। संजय जी पवार इनकी जानिब से 100 रुपए का इनाम फिर से एक बार हासिल किया है बल्लेबाज संजय जी कुते सर इनकी जानिब से। अगर 6 गेंदों में 6 छक्के लगाते हैं तो 500 रुपए का, जगदीश नागते सर इनकी जानिब से 500 रुपए का इनाम आगरी दन का। 6 गेंदों में अगर 6 छक्के लगाते हैं तो सम्माननीय संजय जी पवार सर इनकी जानिब से 500 रुपए का इनाम आता हुआ इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा है 36 रन 36 रन। 3 गेंदों में 3 छक्के लगाए अपने डूबती नैया को आगरी दन का देते हुए बल्लेबाज उत्तम आगरी। अगर हैट्रिक लगाई जो बल्लेबाज उत्तम आगरी, इनके लिए धनावड़े सर की जानिब से 100 रुपए का इनाम आया है बल्लेबाज उत्तम आगरी के लिए। स्कोर जा पहुंचा है 36 रन 36। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, पर इस बार अचंभित किया, देखने पर मजबूर किया, डॉट गेंद जाती हुई। स्कोर रुका हुआ 36 रन स्कोर बोर्ड पर।
प्रमोद भाऊजी इनकी जानिब से जो हैट्रिक लगाई थी उसके लिए भी 100 रुपए का इनाम उत्तम आगरी के लिए। स्कोर जा पहुंचा 36 रन स्कोर बोर्ड पर इस ओवर की अगली गेंद। फिर से एक बार गेंद मिड ऑफ की दिशा में, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या कैच होगा पर इस बार उत्तम आगरी के पारी का अंत होता हुआ अच्छा कैच लपक लिया वहां पर खिलाड़ी एक्स्ट्रा कवर रीजन में और विकेट का पतन। उत्तम आगरी बैक टू द पैविलियन। डीजे को मौका त्या दाराच्या लाटीनं टाचण्या टोचल्या चौबाजून पडला दारात येऊन जवा गेलं माझं ध्यान त्या धारा त्या लाटीनं टाचण्या टोचल्या चौबाजून पडला दारात येऊन तो यहाँ पर लिंबू जरूर मारिला है बल्लेबाज उत्तम आगरी ने। 7 गेंदों का सामना किया और 21 रन की बहत्तर बल्लेबाजी जिसमें छक्कों की हैट्रिक लगाई थी। स्कोर रुका हुआ 36 रन। नए बल्लेबाज आकेश पांडे 17 नंबर की जर्सी दोस्तों। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी, तीसरा और प्रगति पर गेंदबाजी मार्ग पर निक्की ठाकुर का अच्छा समाचार लिया था उत्तम आगरी ने। आकेश इस बार अच्छी गेंद और पिच किस्म की गेंदों से खेल दिया, लाजवाब स्ट्रोक वहां पर 100% फील्डिंग का प्रयास किया था। पर तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन स्कोर बोर्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेटों के नुकसान पर। स्लॉग और हड़मारी का शतक लेकर आते हुए गेंदबाज सुमित ठाकुर, एक छोटे कद के खिलाड़ी दोस्तों, मूर्ति लहान कीर्ति महान अप्पू राजा स्टाइल में गेंद को एफर्ट करते हैं, गैदर करते पकड़ते हैं ऐसे खिलाड़ी। गेंदबाजी के लिए आते हुए स्लॉग और हड़मारी का शतक सुमित ठाकुर गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पे बल्लेबाज। स्कोर जा पहुंचा 38 रन 38। सुमित ठाकुर गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पे बल्लेबाज आयुष पांडे। अभी भी स्लॉग और हड़मारी का शतक गेंदबाजी सुमित ठाकुर के ऊपर भरोसा दिखा रहा हूं। सुमित ठाकुर ने अगले 2 मैचों में जरूर अपना एफर्ट दिखलाया, पर ये स्लॉग और हड़मारी का शतक क्वालिफाई के मैच में आकेश पांडे किस तरह की बल्लेबाजी होगी। और इस बार आकेश पांडे ने मिड विकेट बाउंड्री कॉर्नर सीमा रेखा के बाहर आयुष पांडे के बल्ले से जाता हुआ उनकी पारी का चौवा। डीजे को मौका। हकीकत इस मैच में अगर जीत हासिल करते तो गाड़ी पे घुमाएंगे, पर किसको? भाव की चषक 2022 के चषक को जिबल बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान पेंसेवाड़ी। इस चौवे की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन स्कोर बोर्ड पर। पहली गेंद पर चौवा के साथ आगाज, इस बार देखिए तुला फिर भी ने बाजा गाड़ी पर और डीजे को मौका। संजय जी पवार सर इनकी जानिब से 100 रुपए का कहना चाहूंगा। पिछली मैच में लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन किया था गेंदबाज सुमित ठाकुर ने, पर तीसरी मैच में क्रिकेट गेम इज ग्लोरियस ऑफ अनसर्टेनिटीज। क्रिकेट एक शानदार खेल है, कभी भी रंग बदल सकता है। और पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर छक्का। अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। इस छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 48 रन स्कोर बोर्ड पर। बेहतरीन बल्लेबाजी का नजराना आयुष पांडे की जानिब से बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार सुमित ठाकुर के ऊपर प्रहार किया है बल्लेबाज आयुष पांडे ने। और इस बार अंपायर प्रजोत सर का इशारा, नो कहता हुआ तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरी 9 गेंद को फ्री हिट बना दिया। ऐसा कहते हुए अगली गेंद फ्री हिट बल्लेबाज आयुष के। जानकारी क्लियर, इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या कैच होगा? पर क्या जरूर लपका है, पर फ्री हिट की गेंद ये होता है दोस्तों, क्योंकि फ्री हिट की गेंद में कंफ्यूज हो जाते हैं। और यहाँ पर 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचे हमारे गुणलेखक जी बतलाते हुए 51 रन पूरे मुकम्मल होते हुए जय हनुमान पेंसेवाड़ी टीम के स्कोर जा पहुंचा 51 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी 3 गेंदें आना बाकी।
आयुष पांडरे इस मैच में काफी लाजवाब बल्लेबाजी, अपने टीम के लिए बड़ा योगदान। जिस तरह से बाजी प्रभु ने पावन खिंड लड़ी थी, उसी तरह से आयुष अपने टीम के लिए रनों की बौछार करते हुए। और यहाँ पर देखिए निकित और अंपायर जी का इशारा, यहाँ पर बल्लेबाज आउट होते हुए इसी क्रम के साथ स्कोर जा पहुंचा है 52 रन स्कोर बोर्ड पर। 5 विकेटों के नुकसान पर अभी भी इस इनिंग की इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। नए बल्लेबाज से मैदान पर नमूद होते हुए संकेत पवार। इस इनिंग की इस पारी की अभी भी 2 गेंदें आना बाकी। स्ट्राइक पे बल्लेबाज आयुष इस ऐसे बल्लेबाज है जिनके पास क्लास है, और वो क्लास का जरूर आप यहाँ पर एफर्ट दिखलाते हुए इस बार देखिए कमेंट्री बॉक्स को मान वंदना। गेंद काउ कॉर्नर और मिड विकेट बाउंड्री लाइन के पार संजय जी पवार इनकी जानिब से 100 रुपए का इनाम। और इस छक्के की सहायता से स्कोर जा पहुंचा है 58 रन, 58 ऑन द बोर्ड। आयुष पांडरे ने अरे एक कोड घेतला की डोकं कसं तड 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 डोकं कसं तड 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 अभी की जानिब से छक्कों के लिए 100 रुपए का इनाम। एटीएम पेटीएम गूगल प्ले यहाँ पर स्टार्ट होता है। आयुष पांडरे यहाँ पर खलनायक बनते हुए, जी हाँ मैं हूं खलनायक। और इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 58 रन। इस इनिंग की इस पारी की आखिरी एक गेंद का सामना करेंगे आयुष पांडरे। आयुष के लिए दोस्तों तालियां बजाएं, क्योंकि लाजवाब बल्लेबाजी इस प्रतियोगिता में अपने डूबती नैया को क्वालिफाई के मैच में जिन्होंने उभारा है, ऐसे बल्लेबाज आयुष पांडरे। फिर से एक बार दूसरी रन लेने का प्रयास होगा क्या, पर नहीं, एक ही रन पर संतुष्ट। इस एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा, पर दूसरी रन का प्रयास और विकेट। तो यहाँ पर 59 रन स्कोर बोर्ड पर, और जीतने के लिए निर्धारित 24 गेंदें 60 रनों की जरूरत। प्रति षटक यहाँ पर 15 के औसत से बल्लेबाजी करनी होगी टीम राइडर्स कालेश्री को। मैं अभी रुकता हूँ और ले चलता हूँ माय बोली मराठी भाषा में हमारे साथी समालोचक उमेश जी सालुंके के पास। धन्यवाद। धन्यवाद भाईजान। आयला सर्व प्रेक्षकांचा आणि सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा भावकी चषक 2022 मध्ये काही वेळ विरलेला आहे। शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत। आपण आता टेलर पाहिला आणि आता मात्र पिक्चर पाहणार आहोत, जिथे 24 चेंडू आणि 60 धावांचा एक मोठं लक्ष्य इथे ठेवलं गेलं आहे। जे हनुमान बेनसे वाडी या संघाने जबरदस्त आपण पाहते फलंदाजी केली। पहिल्याच आपण पाहते सलामीचे 2 फलंदाज आले होते, परंतु मंदार पांढरे मात्र काही करता आला नाही, परंतु त्याच्यानंतर उत्तम आगरे यांनी जबरदस्त या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला। 7 चेंडू 21 धावा। त्यानंतर आपण पाहतो तर अमित पांढरे आला, त्यांनी सुद्धा 4 चेंडू मध्ये 13 धावा केल्या। त्यानंतर आपण पाहतो जनार्दन गिजी आला, त्यांनी मात्र काही चमत्कार केले नाही, परंतु त्याच्यानंतर जो वादळ वारा आला तो आयुष पांढरेच्या माध्यमातून तब्बल 7 चेंडू आणि 21 धावा जी केली, त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकाच्या सहाय्याने मात्र 21 धावा त्यांनी केल्या। त्यानंतर अकेशने सुद्धा आपण पाहते 2 धावांचं योगदान दिला, आणि त्याचप्रमाणे आपण पाहते 59 धावा झालेल्या आहेत। काल जर आपण पाहिलं तर काल क्वालिफायची मॅच पाहिली, स्वप्नील बीट्स नागुटने हाशिवरे म्हणजे अलिबाग मधील संघ होता, आणि विपक्ष संघ होता तो रोहा विभागामधील RK गोलवाडी संघ। क्वालिफायची मॅच म्हटलं तर 3 ओव्हरची मॅच होती, म्हणजे 18 चेंडूचा खेळ होता। प्रथम फलंदाजी करत असताना RK गोलवाडी या संघाने मात्र फक्त 24 धावा बनवल्या होत्या, आणि 25 धावांचं आव्हान मात्र ठेवलं होतं ते मात्र हाशिवरे या संघा समोर। आणि हाशिवरे संघाचं प्रथम फलंदाजी करत असताना प्रसाद पाटील यांनी पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावा आल्या। त्यानंतर मॅच जर आपण पाहिलं तर 17 चेंडू आणि 19 धावांची होती, आणि त्या धावा मात्र दिल्या नव्हत्या। त्याच्यामुळे ही खेळपट्टी 6च्या नंतर काहीतरी वेगळा रंग बदलते। इथे तर आपण पाहतो एक मोठा डोंगर रचलाय, तो म्हणजे बेनसेवाडी संघाने तब्बल 60 धावा इथे बनवायचे, आणि खऱ्या अर्थाने आयोजक आम्हाला सांगतात चला फलंदाज आपण पाठवायचे सलामीचे 2 फलंदाज। 15 ची सरासरी आहे, पर ओव्हर मध्ये 15 धावा इथे शोधायचे आहेत, आणि ते काम आपण पाहत रायडर्स ज्या नावाने तो गाव आहे कालेश्री, तिथे मात्र रायडर्स आपण पाहणार आहोत। खऱ्या अर्थाने मगाशी आपण पाहतो तर मॅच मध्ये कलाटणी द्यायचा प्रयत्न जरूर केला होता तो अंकित
निखित आणि प्रतीक ठाकूर ही जोडी मैदान जाते. 60 धावांचं मोठं लक्ष आहे. कालचा दिवस वेगळा होता, काल शुक्रचा दिवस होता, जय भवानी मातेचा दिवस होता, आज हनुमंताचा दिवस आहे. कदाचित हनुमंताचा दिवस असल्यामुळे 59 धावा इथे झालेल्या आहेत, परंतु काल आपण पाहतो 25 धावा इथे दीपेश झाल्या नव्हत्या आणि आता मात्र 60 धावा होणार का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे या भावकी चषक 2022 मध्ये. 24 चेंडू आणि 60 धावा. कालचा विचार केला तर 25 धावा दिल्या नव्हत्या आरके गौड या संघाने आणि ते मात्र जे हनुमान बेनसे वाडी संघ ह्या 60 धावा देणार का, त्यासाठी मात्र चांगली गोलंदाजी त्याचप्रमाणे चांगली फिल्डिंग सुद्धा करावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये जरी तुम्ही 80 धावा ठोकल्या त्यानंतर तुमच्याकडे फिल्डिंग नसेल तर मात्र त्या 80 धावा काही कामाच्या नाहीयेत. पण तुमच्याकडे जर 40 धावा असतील आणि जर चांगली फिल्डिंग असेल तर मात्र त्या 40 धावा सुद्धा तुम्ही रोखू शकता. असं समीकरण सातत्याने क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मैदानाकडे जिथे आपण पाहतो गोलंदाजीचा भार सांभाळतो संकेत तो जे हनुमान बेनसे वाडी सांगून. मॅच इज ऑन. 24 चेंडू आणि 60 धावांचं मात्र पाठलाग करायचं आहे. निखित आणि प्रतीक नॉन स्ट्राईकला असेल. ऋतिक निखित मात्र आपण पाहतोय मगाची एक वादली केली त्यांनी केली होती आणि आज सुद्धा त्याच्याकडे अपेक्षा असेल कारण संकट मोर्चा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. त्याचप्रमाणे संकेत पहिला चेंडूवर मात्र आपण पाहतो प्रहार केला जातो. जसे तसे प्रत्युत्तर दिलं जाणार यात मात्र कोणती शंका नाही. डीजेला संधी 6 या धावसंख्येने आपलं अकाउंट ओपन होईल. अंग सुद्धा आपण पाहते वेगवेगळे आहेत, परंतु पाहायचं आहे 6 धावांनी मात्र अकाउंट ओपन केले. अजून सुद्धा 54 धावांचा मोठा परडा गाठायचा आहे. तो रायडर्स काले श्री सांगाडा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जरूर आडी बॅट केली होती परंतु एक धाव मात्र इथे जरूर मिळेल आणि 1 या धावसंख्येने बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव असेल. धावसंख्या मात्र 1 नी पुढे सरकेल आणि धावसंख्या मात्र इथे होती ती 7 धावा. 7 धावा इथे मात्र झालेल्या आहेत. इथे मात्र प्रतीकला सुद्धा हात खोलावा लागेल. जिथे आपण पाहिलं तर उत्तम आगरी यांनी जिथे 3 षटकार मारले तिथे मात्र या संघाने थोडीशी उभारणी घेतलेली आहे आणि त्यानंतर 59 धावा जरूर लागत. परंतु त्यांना सुद्धा माहिती 59 धरून आपण धावा लागत त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा तोडफोड करणारे फलंदाज आहेत. त्यात मात्र कोणतीही शंका नाहीये. जे हनुमान बेनसे वाडी या संघाला माहिती आहे की नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याचप्रमाणे पहिल्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करून थोडंसं कुठेतरी प्रेशर देण्याचं काम करावं लागेल. संकेत आणि इथे मात्र आपण पाहते सन्मान दिला जाईल. चेंडू आपण पाहते तर कव्हर मध्ये जाईल. 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 नी पुढे सरकेल. धावसंख्या आमचे स्कोरर ज्याने आपण पाहते तर गेल्या 2 दिवसामध्ये एक जबरदस्त कामगिरी केली आहे मात्र फक्त जेवणासाठीच गेलाय असं वाटते. भावकीमध्ये बरंच मान आहे दीपेश कुते याला कारण आपण पाहतो त्यांनी स्कोरर हा मात्र कोणाकडे दिलेला नाही कारण महत्वाचा तो भाग आहे स्कोरिंग म्हटलं तर 8 धावा इथे होत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च घेत अजून सुद्धा 3 चेंडू मात्र इथे बाकी आहेत आणि इथे मात्र मी म्हणेन खराब चेंडू होता परंतु पाहायचं आहे इथे मात्र धावा किती गोल केला. चेंडू आपण पाहतो तर लॉंग स्टॉप मध्ये जाईल आणि मात्र 1 धाव मात्र इथे मिळेल. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या तिथे मात्र इथे 9 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावांची अजून सुद्धा गरज आहे. चांगली ओव्हर आपण म्हणूया कौतुक करायला पाहिजे ते संकेत याचं कारण षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक मात्र केलाय. कधी कधी आपण पाहतो षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज थोडेसे बिथरतात परंतु इथे त्यांनी बिथरलं नाहीये तर इथे मात्र कमबॅक केलंय कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. त्याला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही अशी संधी वारंवार मिळणार नाहीये आणि आपलं गावाचं नाव कुठेतरी वरती न्यायचं असेल तर मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे मात्र देखना स्ट्रोक चेंडू आपण पाहतो तर स्कोर रोडमधून सीमा पार फरार. 4 धावेसाठी डीजे विकेट न गमवता 13 धावा तर झालेल्या आहेत. 1 चेंडू अजून सुद्धा बाकी आहे. 15 ची सरासरी आकायची आहे ती फलंदाजी करणार संघाला कारण 60 धावांचा ओहो
कोलाट टाकला चेंडू होता, प्रश्न विचारला होता परंतु उत्तर नव्हतं आणि चेंडू मात्र अडवलं. शतक क्रमांक पहिला मात्र इथं समाप्त होईल तो जय हनुमान बेनसे वाडी संघाकडून आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहतो संकेतने मात्र 13 धावा कर्ज केले आहेत. 18 चेंडू बाकी आहेत आणि 47 धावांची गरज आहे. 18 चेंडू 47 धावा. मॅच कोण जिंकणार, कोण ठरणार बाजीगर, जय हनुमान बेनसेवाडी की रायडर्स कालेश्री पेन पनवेल विभागामधील हा संघ. आणि आपण पाहतो तर जे हनुमान बेनसेवाडी आपण बदलत तर नक्कीच हाक दिली तर हा संघ हजेरेल असा संघ. मात्र इथे आपण पाहतो आपला नशीब आजमावू दे परंतु अजून सुद्धा 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. ही ओव्हर सुद्धा खूप महत्वाची ठरली. ही एक ओव्हर खूप महत्वाची आहे. जिथे 15ची सरासरी राखायची होती तिथे मात्र 2 धावा संकेतने कुठेतरी कमी खर्च केला. मी म्हणेन 13 धावा संकेतने खर्च केला. इनायत नंबर 2 गोलंदाजीचा भार सांभाळला जाईल तो गोलंदाज शुभम पवार. मात्र आपण पाहतो शुभम पवारच्या हातामध्ये चेंडू दिलेली ही ओव्हर सुद्धा खूप महत्वाची आहे आणि खऱ्या अर्थाने समोर आहे तो मात्र खाईन तर फटकेशी नाही तर राहीन उपाशी असे इरादे स्पष्ट करणारा निकेत मात्र स्ट्राईकवर असेल. आणि निकेतची फलंदाजी पाहण्यासाठी आपण पाहतो बरेच प्रेक्षक लाभलेले आज त्याचे बरेचसे फॅन झालेत मी म्हणेन, कारण आज त्यांनी ताबडतोब फलंदाजी भरपूर केली आहे आणि फॅन तेव्हाच तर खुश होतात ज्याच्या बॅटिंगमधून चौकार षटकाचा फटका फसतो आणि इथे मात्र चांगलं संरक्षण आणि इथे मात्र झेल सुटले परंतु इथे 2 धावा वाचवलेल्या आहेत. प्रयत्न जरूर केलं होतं आणि जर तुमच्याकडे असे फिल्डिंग असेल तर मात्र समोरच्या संघाला हरवणं तेवढं शक्य नाही आहे. 2 धावा मायनस होतील, 2 धावा प्लस होतील, धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 15 धावा. 17 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावांची अजून सुद्धा गरज आहे. ती रायडर्स काले श्री संघाला 45 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र आगला वेगळा शॉट चेंडू आपण पाहतो सरळ बेडला तो मात्र 6 धाव्यांसाठी 6 धावेनी मध्ये हनुमान बेनसेवाडी संघाच्या समोर जर आपण अडथळा असेल तर मात्र निकेतचा, कारण निकेत एक असा फलंदाज आहे आणि आज या मैदानामध्ये ना निकेतचे बरेचसे फॅन झालेले आहेत कारण त्याची फलंदाजी पाहिली 6 धावेने संघाची धावसंख्या होती 21 धावा. 16 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावांची गरज आहे. 16 चेंडू 39 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते तो मात्र शुभम. हो पुन्हा एकदा आगला वेगळा फटका घ्यायचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र कुठेतरी त्याला इथे सोडावं लागेल आणि हा मात्र डॉट चेंडू आहे. एक डॉट चेंडूवर मात्र इथे टाळ्या होतील कारण आपण पाहतोय बरेचसा समोर शेजारचाच गाव असल्यामुळे आपण पाहतोय तर बरेचसे गावातील खेळाडू इथे पाठिंबा देण्यासाठी आले आणि हा पाठिंबा सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि आपण पाहतोय तर गोलंदाज सुद्धा कौतुक केलं जातोय का करावं नाही, कारण समोर जो फलंदाज आहे तो मात्र आक्रमक फलंदाज आहे त्याला कुठेतरी शांत ठेवलंय. हो पुन्हा एकदा मोठा फटका उचलण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क मात्र होत नाहीये आणि इथे कुठेतरी थोडंसं आपण पाहतोय शुभमला माहिती आहे कारण आपल्या 2 चेंडू मध्ये 8 धावा करता होत्या आणि 2 चेंडू मात्र डॉट केले. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. येणारे 14 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 14 चेंडू 39 धावा. या ओव्हरचा आपण विचार केला तर मात्र पहिल्या 2 चेंडू मध्ये 8 धावा करता केला शुभमने परंतु त्यानंतर शुभमला सुद्धा माहिती आहे या फलंदाजाची काय रणनीती असेल कारण सातत्याने आपण पाहतोय तर नक्कीच काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न आहे आणि त्या शोधण्याचा प्रयत्न आहे परंतु चेंडू आपण थोडासा वेगामध्ये इथे परिवर्तन मात्र सातत्याने करतो. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा या ओव्हर मध्ये आणि आपण पाहतो रडवेमध्ये काहीतरी अडथळा येतोय इथे मात्र अजून सुद्धा आपण पाहतो 39 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहे. अंतिम सामना, अंतिम लढाई, अंतिम संघर्ष. जो संघ विजय होईल तो अंतिम 4 मध्ये जाईल. काल आरके गोलवाडी संघ रोहा विभागामध्ये इथे मात्र क्वालिफाय झालाय. आज मात्र पाहायचं आहे पेन पनवेल विभागामधील संघ क्वालिफाय होते की याच विभागामधील दमदार संघ ज्याच्याकडे पाहतो तो म्हणजे बेनसे वाडी संघ हा मात्र क्वालिफाय होणार. एक धाव मात्र इथे मिळेल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या जरूर पुढे सरकेल. धावसंख्या होती दीपेश कुटे आम्हाला सांगितली धावा जात्या 22 धावा झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. मी नक्कीच कौतुक करेन जय हनुमान बेनसेवाडी संघाचं त्यांनी अजूनही एकही वाईट चेंडू टाकलेला नाही. कुठेतरी नियंत्रण मध्ये गोलंदाजी केली जाते. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. वाईट चेंडूची अपेक्षा नसतेच कोणत्याही संघाला परंतु इथे चांगली गोलंदाजी जरूर त्यांच्याकडे 59 धावा आहेत परंतु त्यांना माहिती आहे एक चुकी या स्पर्धेमधून आपल्याला माघारी नेईल.
हा क्षेत्ररक्षण मध्ये लक्ष असणं खूप गरजेचं आहे, परंतु लक्ष देत असताना आपण लक्ष द्या की वेळेचं सुद्धा बंधन असेल. 13 चेंडू शिल्लक आहेत, या ओव्हर मधील 1 चेंडू शिल्लक आहे. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. कुठेतरी वेळेमध्येच मला वाटते रोख लावलं, अन्यथा नक्कीच काही घडलं असतं. परंतु पाहूया, वेळेचं खूप महत्व आहे, वेल इम्पॉर्टंट. 13 चेंडू 38 धावा. आणि इथे मात्र पायाचा आहे फटका पडतो, चेंडू हवेत. आणि इथे मात्र प्रतीक ठाकूरला परतावा लागेल आणि पहिला धक्का बसेल. फलंदाज प्रतीक ठाकूर मात्र इथे बाद होईल. डीजेला संधी. तर 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर रायडर्स कालेश्री संघाकडून आपण पाहते प्रतीक ठाकूर मात्र इथं बाद होते. आणि आपण पाहिलं तर मगाशी ताबडतोब फलंदाजी केली होती, तर मात्र अनिकेत मैदानच्या आतमध्ये जाते. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. सरस आपण विचार केला तर पर ओव्हर मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 3 षटकार तुम्हाला शोधावत लागतील एक ओव्हर मध्ये. म्हणजे 6 चेंडू मध्ये तुम्हाला 3 षटकार शोधायचे आहेत. आणि इनेट नंबर गोलंदाजी मध्ये 3, तिसरा ट्रम्प कार्ड वापरला जाईल, जे हनुमान बेनसेवाडी संघाकडून गोलंदाजी येते. स्वतः मला वाटते कर्णधार या संघाचं अमित पांढरे मात्र येथे गोंदियासाठी. 12 चेंडू. नक्कीच आपण पाहते इथे शुभम साठी सुद्धा 100 रुपये आलेले आहेत ही विकेट घेतल्यामुळे. धन्यवाद साहेब. आणि पंचांचा इशारा नो आहे. पायाचा इथे काय घडतं मैदानच्या आतमध्ये, नो तर आहे, परंतु इथे काय झालंय, आहा, नो चेंडू आहे, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद आहे. फलंदाज बाद आहे, परंतु 1 धाव आहे. धावसंख्या होती 23 धावा. पुढचे चेंडू फ्री. अजिंक्य असेल आणि अनिकेत मात्र नॉन स्ट्राईकला असेल. हा चेंडू फ्रीडचा आहे, नो चेंडू होता. आणि फ्रीडची संधी असेल. 12 चेंडू 37 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 12 चेंडू 37 धावा. फ्री हिटचा चेंडू होता, आडव्या बॅटने केला होता चेंडू. आपण पाहते मिड विकेट मध्ये जाईल. 1 धाव तर मात्र कंप्लीट केली अजिंक्यने. आणि 1 धाव मात्र समाधान सुद्धा मानावा लागेल. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती 24 धावा. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे ती विजयासाठी. अजून सुद्धा 59 धावांचं मात्र लक्ष बनवलंय, जे हनुमान बेनसेवाडी संघाने. आणि त्याचं मात्र रायडर्स कालेश्री संघ मात्र इथे पाठलाग करतोय. आतापर्यंत 24 धाव ते जमवत. पुन्हा आडव्या बॅटने केला फटका चेंडू. आपण पाहते तर ऑन साइडला जाईल. 1 धाव मात्र कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न केला आणि बघता दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाईल. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. आणि धावसंख्येचा जर आपण विचार केला धावा जायच्या 26 धावा. 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 1 षटकार 1 चौकार या मॅचचे चित्र बदलेल. आणि एका दुसरा डॉट चेंडू सुद्धा आपण पाहतो या मॅच मध्ये कुठेतरी प्रेशर बनवायचं काम करेल. प्रेशर त्या दोन्ही संघांवर आहे, कारण भाऊकी चषक 2022 मध्ये पुढे कोण जाणार याच्यासाठी हा संघर्ष आहे. कारण जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र संघ ठरेल. इथे मात्र खराब चेंडू होता, परंतु पाहायचं आहे खराब चेंडूवर सुद्धा कधी कधी विकेट मिळते. आणि ती विकेट मात्र मिळते ती अनिकेतची. आणि पूर्णपणे या मॅचचं चित्र बदललंय, कारण अनिकेत मात्र बाद होते. मोठा धक्का. डीजेला संधी.
नक्कीच कुठेतरी खुश असेल, कारण कुठेतरी अडथळा होता अनिकेतचा. आणि कधी कधी क्रिकेटमध्ये म्हणतात ना, खराब चेंडूला सुद्धा विकेट मिळते. खराब चेंडू होता परंतु चांगली विकेट. जर चेंडू सीमा पार गेला असता तर नक्कीच या मॅचचं चित्र बदललं असतं. परंतु महत्वाचं अनिकेत मात्र बाद होते आणि पूर्णपणे या मॅचचं मी म्हणेन कलाटणी देणारा हा विकेट होता आणि अनिकेत बाद झाला. पूर्णपणे मॅच मी म्हणेन कुठेतरी आता जे हनुमान बेंचेवाडी संघाच्या कुठेतरी जवळपास पाहायला मिळते. परंतु मॅच संपलेली नाहीये, मॅच अजून सुद्धा खुली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत, 34 धावांची गरज आहे. मात्र 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. अमित मात्र चांगली गोलंदाजी करतोय. हा इथे मात्र चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 34 धावा. आणि आता मात्र प्रेक्षक वर्गाला कळून चुकलंय की मॅच कुठे पहा. प्रेक्षक वर्ग खुश आहेत, त्यांना माहिती आहे मॅच कलाटणीला विकेट, कारण अनिकेत किती क्षमता होती. अनिकेत एक आक्रमक फलंदाज होता आणि जिथे अनिकेत बाद झाला तर पूर्णपणे मॅचचं चित्र बदललंय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहते कोर्ट टाका चेंडू होता. चेंडू आपण पाहते ऑन साईडला जाईल. तिथे पुन्हा एकदा चांगलं शतोषण पाहायला मिळते. त्याच दरम्यान मात्र इथे हाना मध्ये मात्र एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घ्यायचं का नाही दुविधा होती, पण तो एकच धाव मात्र समाधान. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 27 धावा. 7 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने दीपेश आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करणारा संघच इथे विजय होते. काल सुद्धा पाहिला आणि आज सुद्धा. ही खेळपट्टी 6च्या नंतर रंग बदलते, यात मात्र कोणतीही शंका नाही. आणि आज पुन्हा एकदा रंग बदललेला आहे. पहा, जेव्हा जे हनुमान बेंचे संघ फलंदाजी षटकार चौकारांचा पाऊस पडला आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहता एक देखणार पुन्हा एकदा मोमेंटम मिळणार का या 6 धावी संख्येने. संघाची धावसंख्या 6 ने बदलेल. धावसंख्या मात्र होती ती इथे 33 धावा आणि 6 चेंडू आणि 27 धावा. मॅच अजून सुद्धा संपलेली नाहीये, मॅच अजून सुद्धा ऑन आहे. कारण तर कुठेतरी थोडस संजीवनी देणारा षटकार मोमेंटम देणारा हा 6 धावा मी म्हणेन ते रायडर्स कालेश्री संघासाठी करणार. 6 धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावांची गरज अजून सुद्धा आहे. 6 चेंडू 27 धावा. 6 गेंदे 27 रन की अभी भी जरूरत जीतने के लिए. पाहूया तर मात्र या 27 धावा कोणत्या स्वरूपामध्ये रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार. इथे मात्र मोठ्या फटका माझा प्रयत्न जरूर होता. फटका फर्स्ट आणि इथे मात्र आपण शॉर्ट फाईन लेग मध्ये फलंदाजला परतावा लागेल. डीजेला संधी 5-27. जर चांगली गोलंदाजी जर केली ती शुभम याने, कारण शुभमच्या ओव्हर मध्ये मात्र 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अमितने सुद्धा आपण पाहतो तर चांगली गोलंदाजी केली, त्यांनी मात्र 11 धावा खर्च केल्या. आता मात्र 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. कुठेतरी मी म्हणेन आता रायडर्स कालेश्री संघाच्या हातामधून ही मॅच हळूहळू का होईना मात्र जे हनुमान बेंचेवाडीच्या संघाच्या बाजूने मात्र कलाटणी घेतलेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका फसतोय. चेंडू हवेत. लॉलीपॉप काय सुरक्षित हातामध्ये जाईल. फलंदाज बाद. हॅट्रिक चेंडू असेल. षटकांची हॅट्रिक केली होती परंतु इथे विकेटची हॅट्रिक सुद्धा करणार का हा गोलंदाज हे पाहावा लागेल. 4 चेंडू 27 धावा. चार चेंडू आणि 27 धावा. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो गोलंदाज उत्तम आगरी यांनी नक्कीच आज त्याचा दिवस असावा. हनुमंताचा भक्त असावा उत्तम आगरी, कारण षटकाची हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावावर, विकेटची हॅट्रिक सुद्धा होणार का. कारण खऱ्या अर्थाने जर मॅचला जर आणली असेल तर मात्र उत्तम नाही, कारण ते 3 षटकार खूप महत्वाचे होते. 18 धावा तिथे आल्या. त्याच्यानंतर आपण पाहते बेंचेवाडी या संघाचा एक आत्मविश्वास वाढला गेला होता. 4 चेंडू 27 धावांची गरज. नक्कीच धनावडे सर साहेब यांच्याकडून आपण पाहते आकेश यांनी जे 3 झेल पकडले होते यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 1 धाव मात्र इथे घेतली जाईल आणि
आता मात्र 3 चेंडू आणि 26 धावा. जरी 3 षटकार आले तरी सुद्धा मॅच जे हनुमान बेनसे संघाकडेच असणार आहे. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 3 चेंडू 26 धावा. जबरदस्त आज आपण बघते हनुमान बेनसेवाडी या संघाने चांगला काम केला, परंतु पंच आमचे नाराज आहेत. या मॅच मध्ये अजून सुद्धा काही शिल्लक आहे का? 3 चेंडू आणि 25 धावा. 3 चेंडू 25 धावा ची गरज आहे. 3 षटकार तरी काही फरक पडणार नाहीये, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू नो मॅच लँड मध्ये पडेल. कोणतीही धाव घ्यायचा प्रयत्न नाहीये, फक्त मनोरंजन करायचं. परंतु इथं अमित पहा, मला विकेट पाहिजे, कुठेतरी माझ्या संघाला विकेट मला घ्यायची आणि ते मात्र परतावा लागेल. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जाऊया, जिथे 2 चेंडू आणि मात्र 25 धावांची गरज आहे. हा मॅच म्हणूया टाकली, मराठीमध्ये म्हणतात ना की काही गोष्टी शक्य म्हणजे कालच्या दिवसामध्ये रोहा विभागामधील आरके गोरडी संघ क्वालिफाय झाला आणि आजच्या मध्ये या पंचकृषी मध्ये ज्याचं नाव आहे, ज्याचा दबदबा आहे, तो मात्र जय हनुमान बेनसेवाडी संघ मात्र इथे आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय संघ मात्र ठरतोय. तर बेनसेवाडी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच 6 धावा धरून येतील, परंतु ही मॅच गेलेली आहे जय हनुमान बेनसेवाडी या संघाकडे. या मॅचचा मॅन द मॅच आणि तसेच आपण बरेचसे बक्षीस आहेत.